कोल्हापूर महानगरपालिकेत 7 कोटींचा अपहार झाल्याचा खळबळजनक आरोप हिंदू विधिज्ञ परिषदेनं केला आहे। ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आणि समीर पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत महापालिकेच्या ॲडव्हान्स रकमेत हा घोळ असून माहिती अधिकारात तो उघड झाल्याचं नमूद केलंय। या प्रकरणी 15 दिवसात खुलासा न झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। जिलेबी खरेदी, मंत्रालय सचिव दौरा, स्नेहसंमेलन, फुटबॉल स्पर्धा, पंढरपूर वारी, KMT साठी 1,15,00,000 अशा उचल घेतल्या आहेत। त्यावर ऑडिट रिपोर्टमध्ये ताशेरे ओढले असून प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप या दोघांनी केला आहे। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये ज्याला तसलमान म्हणतात, ॲडव्हान्सेस, कर्मचाऱ्यांनी काही खर्चासाठी जी रक्कम उचललेली असते ती रक्कम परत करायला पाहिजे किंवा त्याची बिलं जमा करायला पाहिजेत, अशा पद्धतीने व्यवहार चालतो। पण कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 1951 पासून अशा रकमा न आलेल्या दिसतात आणि ती रक्कम आज 7 कोटीच्या वर गेलेली आहे। 31 मार्च 2018ची काढली तर ती 7 कोटीच्या वरची होती। आता कदाचित ती अजून जास्त झालेली आहे आणि ह्याच्यात वसुली नाही झालेली आणि कित्येक व्यवहार त्याच्यातले असे आहेत की जे थेट संशयास्पद दिसतात। जर शासनाने याच्यात कारवाई केली नाही तर आम्हाला पोलीस तक्रार करून याची फौजदारी कारवाई या प्रकरणी आणि तपास करावा या दृष्टीने पावलं उचलावी लागतील। यासाठी आज पत्रकार परिषद घेतली होती। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।